तर पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर ठाण्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी घोड्यावर बसून आंदोलन केलं। पेट्रोल डिझेल टंचाई विरोधात हे आंदोलन झालं। यावेळी घोड्यावर बसून त्यांनी मोदींच्या आवाहनाविरोधात आंदोलन केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारतीयांना प्रवास जो आहे तो करू नये असं सांगितलेलं आहे आणि या विरोधात म्हणजे अनेक त्यांनी सूचना केलेल्या आहेत देशवासियांना। मात्र या विरोधात त्यांना 8:30 नंतरच आठवतात आणि त्यांना कोणाशीही बोलावं असं वाटत नाही या सूचनांबद्दल। एवढी महत्त्वपूर्ण सूचना आहे। देशाच्या बाजारामध्ये खळबळ उडाली आहे, देशाचा शेअर बाजार कोसळला आहे। आज मार्केटमध्ये इतकी भीती आहे की हा देश आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला आहे। आपल्या देशातल्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे आणि हा देश वरती येऊ शकत नाही असं आता सर्वसामान्यांना पण वाटायला लागलं आहे। तुम्ही आता इथपर्यंत घोड्याने आलात, बैलगाड्या सगळ्यांनी करावं। मुख्यमंत्र्यांनी देखील आता म्हणजे वर्षावरनं मातोश्री ह्याच्यावर मंत्रालयात घोडागाडीतनं नाही तर बैलगाडीतनं यावं। आता महापौरांना काय सूचना केली तुम्ही? तुम्ही कमीत कमी TMT वापरा। ती बिचारी बाई आहे, आमची भगिनी आहे ती, त्यांना सांगितलं तुम्ही आता गाड्या नका वापरू, आता तुम्ही TMT वापरा। एवढी सुंदर TMT केली आहे ना, मग त्या TMTची एक फेरी ठेवा महापौरांसाठी आणि मग नगरसेवकांसाठी। दररोज सकाळी 10 वाजता नगरसेवकांनी त्याच्यात बसायचं, इथे यायचं, 4 वाजता सोडायचं आणि 5 वाजता घरी जायचं। तुम्ही आज पाळलात घोडागाडी घेऊन आला, काय करणार हो? देशाचे प्रधानमंत्री आमचा देश भिकेला लागला आहे असं सांगतायत, तर प्रधानमंत्र्यांचं ऐकायला पाहिजे ना। देश भिकेला लागला आहे, आम्ही 1 वर्षापासून सांगतो की देश भिकेला लागला आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।